नमस्कार. नेमका लहान माणूस कोण हा प्रश्न आम्हाला आता पडू लागलाय. लहान माणूस कोण हा प्रश्न यासाठी पडला की देशाचे सन्माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही, एक वेळ सोनिया गांधी बोलल्या तर मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो, पण नाना पटोलेंसारखे लहान माणसावर मी बोलणार नाही असं पवारांनी सांगितलं. नाना पटोले अगदीच किरकोळ असल्याची जाणीव पवार साहेबांनी या निमित्तानं करून दिली आहे. खरं तर नाना पटोले काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रवादी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. म्हणजे महाराष्ट्रापुरतं जो पक्ष मर्यादित आहे त्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसा विचार केला तर नाना पटोले आणि शरद पवार हे सारख्याच पदावर आहेत, कारण महाराष्ट्राच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व नाही आणि ते त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं फारसा मोठा फरक पवारांच्या आणि नाना पटोलेंच्या पदामध्ये नाही आहे असं आम्हाला वाटतं. अर्थात पवार साहेब देशाचे नेते आहेत असं त्यांचे समर्थक मानतात, त्यामुळे त्यांना आपण जरासं मोठं मानूया. चला जरा लहानपण आणि मोठेपण जरा तपासून बघितलं पाहिजे. जेव्हा पवार साहेब आपण खूप मोठं असल्याचं अधोरेखित करून सांगतात, ज्याला अंडरलाईन असा शब्द वापरला जातो, अंडरलाईन करून सांगतात, तेव्हा पवार साहेबांच्या मोठेपणासोबत आणखी काही लोकांचं लहानपण जरा तपासून बघावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानांचा विचार करूया. नरेंद्र दामोदरदास मोदी. मोदींचं आत्ताचं वय 70 वर्ष आहे. 50चे असतील मोदी, म्हणजे 1950 जन्मलेले, 70 वर्ष आहे. 7 वर्ष झाले मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. म्हणजे वयाच्या 63व्या वर्षी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले होते. जरा थांबा, त्याच्या आधी 15 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. म्हणजे बघा, म्हणजे कळलं पाहिजे, म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्री होताना 63 वर्षाच्या मोदींचं वय काय असेल, म्हणजे अगदीच 50च्या पुढे सरकलेले असतील मोदी. म्हणजे शरद पवार आता वयाच्या 81व्या वर्षी फार फार तर 4-5 वर्ष एकूण 2-3 टर्म मध्ये मिळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असतील. 10 वर्ष कृषी मंत्री राहिले आणि मधले काही वर्ष संरक्षण मंत्री राहिले नरसिंहरावांच्या काळामध्ये. पण त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेला व्यक्ती, अगदी 11 वर्ष वयाने लहान असलेला व्यक्ती दुसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान बनतोय, 3 वेळेला गुजरातचा मुख्यमंत्री बनतोय. मोठं कोण, लहान कोण? अमित शहा देशाचे गृहमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. तसे पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण देशाचे गृहमंत्री कधी होऊ शकले नाहीत. 2 वर्ष झाले त्यांना गृहमंत्री होऊन. त्यांचं वय आता 56 वर्ष आहे. म्हणजे 54व्या वर्षी अमित शहा देशाचे गृहमंत्री झालेले आहेत. तुम्ही म्हणाल काय कुलकर्णी फक्त भाजपची नावं सांगता. जरा पवार साहेबांच्या आवडत्या ममता बॅनर्जी विषयी आपण बोलूया, ज्या भाजपच्या विरोधक आहेत. ममता बॅनर्जीचं आत्ताचं वय वर्ष 66 आहे. पुढे 5 वर्ष त्या बंगालच्या मुख्यमंत्री राहणार आहेत. ते कळेल ते काळ राहतील की नाही ते, पण 10 वर्षापूर्वी त्या बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्याच्याही आधी त्या देशाच्या रेल्वे मंत्री होत्या. 66 वर्षाच्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या. सलग 5 वर्षाच्या टर्मवर बोलतोय आम्ही. म्हणजे मला पवार साहेबांचे समर्थक म्हणतील पवार साहेब पण पुलोदकडून झाले होते, काँग्रेसकडून झाले होते, पुन्हा काँग्रेसकडून झाले होते, असं काही काही सांगतील ते. पण मला त्यांना सांगायचं आहे की ममता बॅनर्जी या आपल्या स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून आहेत. त्याही पवार साहेबांसारख्या राज्यातल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्या ममता बॅनर्जी स्वतःच्या बळावर 5 वर्षाच्या 2 टर्म पूर्ण करून 10 वर्ष मंत्री बनल्यात. त्या वयाच्या 56व्या वर्षी बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. कोण लहान, कोण मोठं? वय वाढलं म्हणून माणसं वयानं मोठी होतात, आदराला पात्र होतात, पण ममता बॅनर्जींचं कर्तृत्व पवारांच्या पेक्षा मोठं आहे, कारण त्यांच्या राज्यात त्या 10 वर्ष स्वतःच्या पक्षाची पूर्ण बहुमतातली सत्ता आणून मुख्यमंत्री राहिले आहेत. 3ऱ्या वेळेला राहिले. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करणं जमलेलं नाही, सोडून द्या विषय.
योगी आदित्यनाथ 5 वर्ष होत आली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, 49 वर्ष वय आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ 44व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि योगी आदित्यनाथांनी आपली 5 वर्षाची टर्म जवळपास पूर्ण केली आहे. योगी आदित्यनाथ सलग जेवढा काळ मुख्यमंत्री राहिलेत तेवढा काळ सुद्धा शरद पवारांना सलग मुख्यमंत्री पदावर राहता आलेलं नाही. ही वास्तविकता समजून घ्या. कोण लहान, कुठल्या मोठेपणाच्या गोष्टी, कशाला नाना पटोलेंना आपण लहान म्हणायचं. सोनिया गांधी वय वर्ष 74, राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा म्हणून किती वर्षापासून काम करतात कल्पना आहे. साधारणतः 10 वर्ष त्या सलग 10 वर्षापेक्षा अधिकचा काळ त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर काही काळ राहुल गांधी झाले, त्यानंतर पुन्हा सोनिया गांधी प्रभारी अध्यक्षा म्हणून आहेत. म्हणजे वयाच्या 50 नंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून आल्या. 1990च्या नंतरचा काळ सोनिया गांधीच अध्यक्ष. त्यांनी ठरवलं पंतप्रधान कोण व्हायचं ते. त्यांनी 10 वर्ष स्वतःच्या मर्जीतला पंतप्रधान या देशाच्या प्रमुख पदावर बसवला. कोण लहान, कोण मोठं. चला, ही सगळी वरची मोठी मोठी माणसं झाली हो. नवीन पटनायक आत्ता वय 74 वर्ष आहे. 3 टर्म सलग मुख्यमंत्री म्हणून माणूस काम करतोय. वयाच्या 60 येण्याआधी ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. अजून कोणी हटवू शकलेलं नाहीये स्वतःच्या ताकदीवर, अलायन्स करून नव्हे. वारसानं मिळालेलं पद आहे. अजून वडीलही मुख्यमंत्री होते, नवीन पटनायकही मुख्यमंत्री होते. वारसानं, कौटुंबिक वारसानं हे पद नवीन पटनायकांच्या घरात आहे. नितीश कुमार वय वर्ष 74, तिसरी टर्म आहे नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून. 10 वर्षापूर्वी नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आजही मुख्यमंत्री आहे. पुढची 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार आहे. पवार साहेब, आपण 81 आहात. नितीश कुमार आत्ता वयानं तुमच्यापेक्षा खूप लहान, 6-7 वर्षांनी लहान, पण 3 वेळेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनले, टर्म पूर्ण केल्यात. तकलादू 1.5 वर्ष, 2 वर्ष असली पदं नाही उपभोगली. आंध्र प्रदेशचं कालचं पोरग जगनमोहन, 48 वर्ष वय आहे जगनमोहन रेड्डी, पण 2/3 मेजॉरिटी मिळून आंध्र प्रदेशची सत्ता उपभोगतोय. कोण लहान. अजूनही हा पराक्रम शरद पवारांना आपल्या राज्यात करता आलेला नाही आहे. के चंद्रशेखर राव राज्याची चळवळ चालवली, राज्य निर्माण केलं, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. वय वर्ष 67, 5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं. वयाच्या 60 मुख्यमंत्रीपद मिळालं. कोण लहान. कशाला नाना पटोलेंची क्षमता आणि वय काढण्याचा प्रयत्न करताय. काँग्रेसच्या पाठिंब्यावर के स्टॅलिन 68 वर्षाचा नेता पंतप्रधान होऊ शकतो, स्वतःच्या बळावर बहुमत मिळवू शकतो. कोण लहान. अजून तर तुमच्या वयात आहे ना, त्यांना 12 वर्ष बाकी आहे. महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे म्हणून काही नेते निर्माण झाले, देशभरात नेते निर्माण झाले, त्यांनी आपापली शक्ती राज्यामध्ये उभा केलेली आहे. के स्टॅलिनचे वडील मुख्यमंत्री म्हणून करुणानिधी होते. नवीन पटनायकांचे वडील मुख्यमंत्री होते. छोट्या छोट्या राज्यात वंश परंपरेनं आपल्या पुत्राकडं सत्तांतर करण्याची पद्धत रूढ झाली, तिथे मान्यता मिळाली, लोक यशस्वी झाले. आणि महाराष्ट्रात पवार साहेबांनी पुतण्याला झाकण्यासाठी मुलीला पुढे केलं, तर मुलीला पुढे करून पुतण्याचा बळी द्यायचा प्रयत्न केला. पवारांचा एक नातू लोकसभेला पराभूत होतो, तर दुसरा नातू कौतुक करून विधानसभेत विजयी करून आणला जातो. तिथेही तडजोडच हो भाजपच्या अध्यक्षांसोबत, तिथेही तडजोडच. पवारांच्या परिवारामध्ये नातवाला विजयी करण्याची शक्ती नसते असं होत नाही, इच्छा असते का हे महत्वाचं असतं. वंश परंपरेनं सत्ता देताना सुद्धा चुलत घरातली पोरं मागं पडावीत आणि सख्ख्या घरातली पोरं पुढे यावीत, यासाठीचा प्रयत्न पवारांनी केलेला दिसतो. या सगळ्याच राजकारण्यांनी, ज्यांची नावं वर मी घेतली आहेत, त्यांनी एकमेकाचे परिवार अभेद्य ठेवत काम केलंय. इथे मात्र आपल्या आणि लोकांच्या परिवारातही फूट पाडण्याचं काम झालंय. यावर एक स्वतंत्र भाग मी करणार आहे. मोहितेंच्या घरात वाद कोण निर्माण केले. गोपीनाथ मुंडेंच्या घरात वाद कोण निर्माण केले. मोहितेंचं एक घर भाजपात, एक घर राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतही पुन्हा वादावादी. हे कसं झालंय. गोपीनाथ मुंडेंच्या हयातीत त्यांचा पुतण्या धनंजय मुंडेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन मंत्रिपद बहाल करत त्यांचं घर फोडण्याचं काम कोण केलं. उदयनराजे भोसलेंच्या घरात सुद्धा अशा स्वरूपाचे वाद आणि त्या वादाला खतपाणी घालण्याचं काम कोण केलं.
गेवराईच्या पंडितांच्या घरात बदामरावांना कधी अपक्ष तर कधी राष्ट्रवादीकडून लढवत अमरसिंह पंडितांचा पराभव करून आणणे आणि कधी अमरसिंह पंडितांना राष्ट्रवादीत घेत बदामराव पंडितांचा पराभव घडवून आणणे. काका पुतण्यामधलं हे वैर कोण लावलं? बीडमधल्या जयदत्त क्षीरसागरांच्या घरात जयदत्त क्षीरसागरांना राष्ट्रवादीत मंत्री करताना त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लावून दिले आणि जयदत्त क्षीरसागर आता आपले राहिले नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांच्या घरात देखील फूट पाडून संदीप क्षीरसागरांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार करण्याचं काम कोण केलं? मुंदडांच्या घरातील पवारांनी लावलेली वादावादी अजूनही मुंदडांची फॅमिली विसरलेली नाही आहे केजची. सातारा असू दे, सोलापूर असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे, बीड असू दे वा अजून कोणता जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यातल्या घराण्यांच्या मध्ये, राजकीय घराण्यांच्या मध्ये कौटुंबिक कलह निर्माण करून तुम्हीच वादावादी घडून आणली. यावर स्वतंत्र एपिसोड करणार आहे. तरीही पवार साहेब नाना पटोलेंना म्हणतात, मी लहान माणसांच्या तोंडी लागत नाही. उलट पक्षी काँग्रेसमधून भाजपात जात विजयी झाले. भाजपातून काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवलं. नाना पटोले यांचं कर्तृत्व मला तरी शरद पवारांच्या कर्तृत्वापेक्षा जास्त मोठं वाटतं, कारण ते आपल्या पक्षाच्या भल्याचा विचार करतात, स्वतःच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार करत नाहीत. पवार साहेब चर्चा म्हणून केवळ म्हणत असतील की आपण मोठे आहोत, तर त्यांचं मोठेपण, त्यांचं वयाचं आधिक्य याचा सन्मानच आहे. पण राजकारणातल्या कर्तृत्वाचं मोठेपण मात्र पवारांना देशातल्या अन्य नेत्या इतकं गाठता आलं नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट सत्य आहे आणि ते पवारांना मान्यच करावं लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.